नमस्कार. आज आपण मठाची आमटी बनवणार आहोत. अगदी नेहमीप्रमाणेच साधी सोपी असली तरी भुरका मारायला भाग पाडणारी अशी ही आमटी आहे. तर चला मग मठाची आमटी कशी बनवायची ते आता आपण बघू. तर मठाची आमटी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी मठाची डाळ घेतली. त्यानंतर मसाल्यांमध्ये एक मोठा कांदा कट न करता फोडून आणि भाजून घेतलाय. त्यानंतर एक छोटा टोमॅटो भाजून घेतलाय. एक लसणाची गाठसुद्धा भाजून घेतली. त्यानंतर खोबऱ्याचा तुकडा भाजून घेतलाय. त्यानंतर एक चमचाभर खुरसणी हलकीशी भाजून घेतली. त्याचबरोबर एक चमचा तीळ भाजून घेतले. 5-6 गोडंबीच्या बी घेतल्या. कोथिंबीर, कढीपत्ता, मीठ आणि 1 इंच अद्रकचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या. त्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. या सर्व मसाल्याचं मिक्सरला आपण पाणी टाकून अगदी बारीक वाटण तयार करून घेऊ. तर आता आपण डाळ 3 ते 4 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायची. बघा, अशा पद्धतीने डाळीमध्ये खूप खराब पाणी निघतं. तर स्वच्छ पाणी निघेपर्यंत आपण ही डाळ धुवून घेतली. त्यानंतर 2 ते 2.5 पट पाणी त्यात घातले. थोडीशी हळद, काळा मसाला, थोडीशी धणे पावडर टाकून मिक्स करून घेतले. एक छोटा चमचा तेल घातले. त्यामुळे डाळ छान मऊसूत शिजते आणि चवही छान येते. आता 3 ते 4 शिट्ट्या आपण कुकरला देऊन घेऊ आणि डाळ छान शिजून घेऊ. त्यानंतर मसाला बारीक करून झालाय. डाळ ही मऊ शिजलेली आहे. आता गॅस ऑन करून आपण लोखंडाच्या कढईमध्ये तेल घातले, कढीपत्ता घातलाय. त्यानंतर एक छोटा चमचा आपण तिखट घातले. एक मोठा चमचा काळा मसाला घालू. आता बघा, मसाल्याचं किंवा तिखटाचं प्रमाण हे आपण आपल्या आवडीप्रमाणे ठेवायचे. थोडीशी हळद घातली आणि त्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं आहे मसाल्याचं तर ते घालून घेतोय. आता मसाला छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. गॅसची फ्लेम ही लो ठेवायची. मसाला परतून झाला आहे आणि आता त्यात जी शिजवलेली मठाची डाळ आहे तर ती आपण घालून घेऊ. डाळ आणि मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे. आता कुकरच्या खणामध्ये शिल्लक डाळ जी आहे त्यात अजून आपण थोडंसं गरम पाणी घालून ते सर्व डाळीचं पाणी आपण काढून घेतलं. ते देखील यात घातलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जो काही थोडासा मसाला शिल्लक आहे त्यातही आपण गरम पाणी घातले आणि ते देखील आपण आमटीमध्ये घालून घेतले. आता यात अगदी थोडासा आपण गूळ घालणार आहोत आणि त्यामुळे देखील आमटीची चव अतिशय छान लागते. मात्र ऑप्शनल आहे, नाही घातला तरीही चालेल. आता आपल्याला ही आमटी कितपत पातळसर किंवा घट्टसर करायची त्यानुसार यात गरम केलेलं पाणी ॲड करा आणि गॅसच्या लो टू मिडियम फ्लेमवरती आपण ह्या आमटीला कड आणून घेऊ. तर बघा, आपल्या ह्या आमटीला आता छान कड आलेला आहे. म्हणजेच आमटीला छान उकळी फुटलेली आहे. तर ही उकळी 2 ते 3 मिनिट आपण अशीच येऊ देऊ. त्यानंतर 1 चमचाभर कसुरी मेथी हातावरती क्रश करून यात घालायची. त्यामुळे आमटीला चवही छान येते आणि वासही अगदी छान येतो. आता ही आमटी आपण गॅसच्या लो फ्लेमवरती 3 ते 4 मिनिट अशीच उकळू देऊ. त्यामुळे आमटी चवीला छान लागते. शिवाय लोखंडातील लोह जे आहे तेही आपल्याला भेटतं. आणि आता आपली ही आमटी खाण्यासाठी अगदी रेडी झालेली आहे. तर ही आमटी आपण भात, भाकरी, पोळी यासोबत सर्व करू शकतो. तर आजची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली ते नक्की कळवा आणि माझी ही रेसिपी व्हिडिओ आपल्याला आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.